नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गर्दी जमली आहे ती मैत्रेय कंपनीच्या भूलथापांना बळी पडलेल्या आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची। इथे आल्यावर पोलिसांकडून गुंतवणूकदारांचा मोबाईल क्रमांक लिहून घेतला जातो। पोलीस ठाण्यातून फोन येईल आणि तेव्हाच कागदपत्र घेऊन येण्याच्या सूचना दिल्या जात असल्यानं ग्रामीण भागातून येणाऱ्या गुंतवणूकदारांना हात हलवत माघारी फिरावं लागतंय। प्लॉट तर काही मिळालंच नाही। आता पैसे मिळतील तेव्हा मिळतील, तेव्हा नाही। फोन नंबर ते ॲड्रेस देऊन ठेवा तुमचा, आम्ही तुम्हाला फोनवर तुम्हाला कळवू असं। पण आता अजून काही कळूच नाही राहिलं। पोलिसांच्या माध्यमातून आतापर्यंत 50 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं असून परदेशात गुंतवणूक केलेला पैसा भारतात कसा आणायचा या बाबतीत कायदेशीर मार्गांचा आधार घेतला जाणार आहे। कंपनीवरनं ते फ्लॅट वगैरे बुक करण्यासाठी ते पैसा गेलेले आहे आणि त्या पैसा त्या कंपनीला म्हणजे मैत्रेला परत आणायची आणि मैत्रेकडनं एस्क्रो अकाउंटमध्ये आणायची। नाशिक पोलिसांनी 2 टप्प्यात गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मोहीम राबवली आहे। ज्या कंपनीत मैत्रेची गुंतवणूक करण्यात आली आहे त्या सर्व कंपन्यांना पोलिसांनी इस्क्रो खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश दिलेत। मात्र हे पैसे कधी जमा होणार, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काचे पैसे कधी मिळणार हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।